फेब्रुवारीचा शेवटचा दिवस उजाडत असतानाच कांद्याचे बाजारभाव आता 1,000च्या खाली आलेले आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा. सरासरी 900 ते 950 रुपये दर कांद्याला मिळताना दिसतोय. अतिशय मेहनतीनं प्रसंगी कर्ज काढून प्रसंगी आपल्या बायकोचे दागिने गहाण टाकून असा हा कांदा पिकवलेला असतो आणि 50,000 60,000 70,000 असा एकरी खर्च येतो. त्यामध्ये मजुरीचे दर वाढलेले आहेत, खतांचे दर वाढलेले आहेत आणि रोगराईचं प्रमाणही वाढलं आहे हवामान बदलानं. अशा स्थितीमध्ये जेव्हा कांद्याचे दर पडतात आणि रक्ताचं पाणी होताना आपण बघतो आणि ते वाया जातो असं जेव्हा बघतो तेव्हा मनाला अतिशय वेदना होतात आणि त्यातूनच मग शेतकऱ्यांनी जे स्वयंस्फूर्तीनं आंदोलन केलं की बाजार व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं. आता त्याचा परिणाम असा झाला की काल मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केली नाशिकच्या कार्यक्रमात की कांद्याच्या प्रश्नावर आम्ही तोडगा काढू. कांद्याच्या प्रश्नाला आता याच्यामध्ये या बैठकीमध्ये जी संभाव्य होऊ घातलेली आहे किंवा होणार आहे त्यामध्ये कांद्याला अनुदान मिळेल, कांद्याला भावांतर योजना जाहीर होईल की मग केंद्रासाठी पत्रव्यवहार करून केंद्राच्या प्रयत्नांच्या माध्यमातून किंवा त्यांच्याशी संपर्क साधून नाफेडची कांदा खरेदी वाढवली जाईल. हे सगळं आपण याची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 28 फेब्रुवारी 2026 आणि थोडंसं उशीर झालेला आहे एकूणच सगळ्या वेगवेगळ्या कारणांनी. मात्र व्हिडिओ महत्त्वाचा असल्यानं तो तुमच्यापर्यंत त्याची चर्चा आणि शक्यता पोहोचवणं आवश्यक वाटल्यानं तो या काळात आपण करत आहोत. काल नाशिकच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की आम्ही कांदा किंवा कांद्याचा बाजारभावाचा जो प्रश्न आहे किंवा कांद्याची समस्या आहे त्याच्यावर तोडगा काढू, या संदर्भात लवकरच बैठक घेऊ. आता यामुळे माध्यमांमध्ये पुन्हा चर्चा सुरू झाली, शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली की आता ही बैठक आणि हा जो तोडगा काढला जाईल यातनं कांद्याचं अनुदान दिलं जाईल की भावांतर योजना लागू केली जाईल. तर हा विषय समजून घेताना याआधी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी कधी आणि केव्हा सबसिडी दिली होती? यंदा आंध्र प्रदेश आणि गुजरातनं आपापल्या शेतकऱ्यांना सबसिडी दिली होती, भावांतर योजना लागू केली होती. त्याचाही आपण आढावा घेऊ आणि एक चर्चा तज्ज्ञांच्या किंवा या सगळ्यांच्या माध्यमातून जी केलेली आहे आपण त्याचा निष्कर्ष या बैठकीत काय निघू शकतो, तो जर सकारात्मक झाला तर येणारा काळ तुमच्यासाठी जास्त चांगला राहील गव्हर्नमेंटच्या बाजूनं, असा आपल्याला विचार करायला हरकत नाही. पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आवाहन करेन की जे चॅनलला नवीन आहे ते सबस्क्राईब करून घ्या, कारण वेगवेगळ्या विषयाची चर्चा आपण करतो, विषयाचे विश्लेषण करतो आणि कांद्याची संभाव्य परिस्थिती काय राहील त्याची मांडणी आपण करत असतो. दुसरं असं की दर शनिवारी आपण सदस्यांसाठी येणाऱ्या आठवड्याचे बाजारभाव कसे राहतील, मग तुम्ही कांदा विकायचा की ठेवायचा किंवा त्याच्या संदर्भातले काय निर्णय घ्यायचे या संदर्भातलं जिल्हावार अतिशय अचूक आणि स्पष्ट असं मार्गदर्शन करत असतो, विश्लेषण करत असतो. या संदर्भातली जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आत्ताच जॉईनच्या बटनावर इथं क्लिक करा आणि जॉईनचं बटन त्याच्यावर क्लिक करून सदस्य व्हा, कारण सदस्यांना या माहितीचा उपयोग होतो आहे आणि तुम्ही त्या वेळेस जर सदस्यांना विचारलं तर ते अनुभव ते सांगू शकतील. एरवी पण मी या संदर्भातला व्हिडिओ 1-2 दिवसात करणारच आहे, त्यामुळे तशी काळजीचं कारण नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय, 2023-24मध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये याच पद्धतीचं अनुदान दिलं होतं, कारण 23मध्ये बाजारभाव मोठ्या प्रमाणात कोसळले होते आणि शेतकऱ्यांना आपला खर्च वसूल करणं कठीण झालं होतं. समोर लोकसभेच्या निवडणुका होत्या आणि नंतर राज्याच्या निवडणुका लागणार होत्या. या संदर्भात रागही येत होता, शेतकऱ्यांचा रोष उफाळून येत होता. त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारनं काय केलं की 350 रुपयाची जी अनुदान रक्कम जाहीर केली होती प्रति क्विंटल. आता ही जी घोषणा होती 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023, आत्ताही पण फेब्रुवारी आणि मार्चचाच महिना सुरू आहे, त्यामुळे या घोषणेप्रमाणेच आता तसं अनुदान देतील का तर हे बघणं हे होईल. त्या घोषणेमध्ये काय होतं
की केवळ सरकारी बाजार समित्या नाही तर खाजगी बाजार समित्या आणि नाफेड आणि थेट पणन परवानाधारकांकडे विक्री केलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळत होतं. त्याची गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर नोंदणी करायची होती त्या याच्यामध्ये आणि त्यातून ते अनुदान मिळणार होतं. एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 200 क्विंटलपर्यंत अनुदान मिळत होतं. प्रति क्विंटल किंवा 350 किंवा प्रति किलो 3.5 रुपये या हिशोबाने लेट खरीपातील लाल कांदा विक्रीसाठी हे अनुदान होतं. मात्र परराज्यातून आलेल्या व्यापाऱ्यांसाठी या अनुदानाचा उपयोग नव्हता. अगदी आत्तापर्यंत काही शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नव्हतं, ते अगदी मागच्या महिन्यापर्यंत ते जमा झालेलं होतं. आता याच वर्षी म्हणजे 25-26च्या सुमारास खरीपामध्ये ज्या पद्धतीनं बाजारभाव पडले त्यावेळेस आंध्र प्रदेश सरकारनं आधी गुजरात आणि मग आंध्र प्रदेश असं दोघंही सरकार शेतकऱ्यांसाठी पुढे आले. तर आंध्र प्रदेशनं काय निर्णय घेतला होता ते पण बघूया. 2025मध्ये कांद्याचे काही निर्णय मी नोंदवलेले आहेत. बाजारामध्ये त्यावेळेस 800 ते 1300 रुपये बाजारभाव होते आणि उत्पादन खर्च तर तुम्हाला माहिती आहे तो किती येत आहे या सगळ्या याच्यातनं. तर आंध्र प्रदेश सरकारने प्रति हेक्टरी 50,000 रुपयाची आर्थिक मदत जाहीर केली. लक्षात घ्या, 2 आणि 3 रुपये भावांतर किंवा अनुदान देण्याऐवजी डायरेक्ट 50,000 रुपये मदत जाहीर केली. सुमारे 30,000 शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आणि काही ठिकाणी सरकारने थेट खरेदी पण केली. याच्या संदर्भात आपण मागे बातम्या दिलेल्या आहेत. त्याची अट काय होती की 2 हेक्टरपर्यंत कांदा असेल त्यांना थेट 1,00,000 रुपयापर्यंत मदत मिळाली आणि यातून शेतकऱ्यांचं नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न झाला. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा पण दिलेला आहे, त्यांना विशेष पॅकेज पण आहे. अलीकडे सरकार आंध्र प्रदेशवर मग ते कुठलाही प्रश्न असो त्याचं जास्तच मेहरबान असतं. मात्र महाराष्ट्राचं काय? आता राजकीय गणित, राजकीय हिशोब तुम्ही बघा. आता गुजरातचा विषय आहे, स्वाभाविक आहे. गुजरातला सध्या प्रायोरिटी असते. तर गुजरातची परिस्थिती ते सेम तशीच होती. गुजरातनं आपल्या शेतकऱ्यांचं संरक्षण केलं आहे. गुजरातमध्ये 200 रुपये भावांतर योजना जाहीर केली होती. 250 क्विंटलपर्यंत प्रति शेतकऱ्याला ही मदत दिली. म्हणजे एका शेतकऱ्याला सुमारे 50,000 रुपयापर्यंत त्याचा लाभ झाला. 90,000 शेतकरी त्याचे पात्र झाले. हे अगदी आत्ताची गोष्ट आहे. आता महाराष्ट्राचं झालं, महाराष्ट्राचं सांगितलं, गुजरात आणि आंध्र प्रदेशचं झालं. पण सर्वात मोठा वाटा जो आहे महाराष्ट्राचा तो 60% आहे देशाच्या एकूण कांदा उत्पादनामध्ये. त्यातही नाशिक जिल्ह्याचा देशाच्या एकूण कांदा उत्पादनामध्ये सुमारे 40 ते 45% आहे. हा सगळा विचार करता याचं शेतकऱ्यांचं जे नुकसान आहे ते भरून यायचं असेल तर आता माननीय मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर कार्यक्रमामध्ये मराठी भाषेच्या संदर्भातला हा कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये आपल्या मराठी शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल का ही आता शेतकऱ्यांना उत्सुकता आहे. या कार्यक्रमात हे जाहीर केलेलं आहे. तर त्यांनी जाहीर केलं की आम्ही याला तोडगा काढू, लवकरच बैठक घेऊ आणि तुम्हाला काळजी करायचं काही कारण नाही. या संदर्भात आम्ही लवकरच निर्णय घेऊ. आता याच्यातनं तज्ज्ञांमध्ये चर्चा आहे की नक्की काय मिळणार आहे. अनुदान मिळणार, भावांतर योजना जाहीर होणार की नक्की काय आहे. तर काय काय फायदा होतो ते आपण बघूया. थेट अनुदान आणि भावांतर योजना जर मिळाली तर त्याच्यामध्ये थेट अनुदान मिळालं तर त्वरित रोख रक्कम मिळते, तात्पुरता उपाय आहे. भावांतर योजनेने बाजारभाव स्थिर होतात पण अंमलबजावणी ही गुंतागुंतीची असते. सरकारी खरेदी असेल तर भाव कोसळणं थांबतं पण साठवण खर्च जास्त येतो. सध्या कांद्याचे बाजारभाव जे आहे ज्या पद्धतीचे आहे ग्राहकांसाठी फार वाढलेले किंवा असे हे नाही आहेत की जे अगदीच गगनाला भिडले वगैरे असं चर्चा होईल. तरी पण आत्ताच्या शेतकऱ्यांचं मात्र उलट परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत बाजार जे मूल्य मिळतं आहे ते फारच कमी आहे उत्पादन खर्चापेक्षा. त्यातनं यामध्ये नाफेडचा किंवा सरकारी खरेदीचा विषय हा दूरवरचा आहे, त्याला अजून वेळ लागेल. मात्र उरलेल्या 2 याच्यामध्ये अशी शक्यता आहे का की अनुदान किंवा भावांतर योजना जाहीर होईल. शेतकरी संघटनांनी आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी मागच्या वेळेस अशी मागणी केली होती किमान 500 रुपये तुम्ही अनुदान द्या एका क्विंटलला, म्हणजे एका किलोला 5 रुपये. पण आत्ताची परिस्थिती बघता, वाढलेला खर्च बघता शेतकरी संघटना आणि त्यांचे प्रतिनिधी असे मागणी करत आहेत की कांद्याला किमान तुम्ही 3,000 रुपये हमी भाव द्या
अगदीच वेळ पडली तर 2,000च्या खाली तो येऊ देऊ नका. आता येणाऱ्या काळात याचं कसं असेल, काय असेल हे बघणं उत्सुकतेचं असेल आणि त्यातून शेतकऱ्यांना खरंच भलं होतं आहे का तेही बघणं औत्सुक्याचा विषय असेल. जोडून राहा. अशीच माहिती आपण वेळोवेळी घेऊया. सध्या तरी आपण आज संध्याकाळी मेंबरशिप्स ज्यांनी घेतली आहे त्यांच्यासाठी पुढच्या आठवड्याचे बाजारभाव काय असे किंवा कसे राहतील याचं विश्लेषण करू. त्यामध्ये लाल कांदा आणि रब्बी कांदा दोघांचाही समावेश असेल. जॉईनच्या बटनावर आजच क्लिक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.